जागा वाटपासंदर्भामध्ये मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात। उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत, विनायक राऊत, काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील बैठकीला उपस्थित। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणावरती अजित पवार गटाच्या साक्षीला सुरुवात। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रतोद अनिल पाटील यांची साक्ष नोंदवणार। महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीचं कोणतंही निमंत्रण मिळालं नसल्याची राजू शेट्टींची माहिती। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांच्यासाठी सोडण्याची शक्यता। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला। छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जरांगेंच्या भेटीला। सरकारकडून जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न। आधी समाजाशी चर्चा करणार, नंतर शिष्टमंडळाशी चर्चा करणार, मनोज जरांगेंची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आम्हालाही आहे। आमचे वकील आमची बाजू मांडतील। कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलेलं नाही। आमचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे। मोर्चा विरोधातील याचिकेवरती जरांगेंची प्रतिक्रिया। मोर्चामध्ये जवळपास 70 ते 80 लाख लोक आहेत। 26 तारखेला आम्ही मुंबईला पोहोचणार। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मराठा बांधव, लहान मुलं, महिला रस्त्याच्या दुतर्फा उभे। पहाटेचे 4 वाजताही गर्दी कायम। थंडीमुळे लोकांनी पेटवली शेकोटी। मराठा मोर्चासाठी पनवेल आणि रायगड जिल्ह्यामधून 10 लाख भाकरी चपाती येणार। पनवेलमधील करंजाळे येथे जेवणाची जय्यत तयारी सुरू। मराठा बांधवांकडून भाजीपाला निवडणं, कांदा लसूण सोडण्याचं काम सुरू। मनोज जरांगेंच्या मोर्चाचा नवी मुंबईमध्ये येणारा मार्ग बदलला। जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून मोर्चा पनवेलमध्ये दाखल होणार। नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये मराठा आंदोलक आज मुक्कामी। एपीएमसी मार्केट आवारामध्ये मराठा आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था। मराठा सर्वेक्षणाला होतोय विलंब। नवी मुंबईमध्ये घरोघरी जाऊन मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू। दिवसाला फक्त 40 ते 50 परिवाराचं सर्वेक्षण। मनोज जरांगेंच्या पार्श्वभूमीवरती नवी मुंबईमध्ये मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात। शहरामध्ये गर्दी होणार असल्यानं नागरिकांनी शक्य असल्यास 26 जानेवारीला घरातच थांबावं। नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांचं नागरिकांना आवाहन। आज आणि उद्या नवी मुंबई आणि पनवेलमध्ये जड वाहतुकीला बंदी। मराठा मोर्चाचा आज नवी मुंबईमध्ये मुक्काम असल्यानं पोलिसांचा निर्णय। शिक्षक आमदार सुधाकर अडबले यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। बहुतांश शाळेमधील 80% शिक्षक मराठा सर्वेक्षण करत असल्यानं विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं, सुधाकर अडबले यांचा सवाल। नगर महानगरपालिकेकडून पहिली उत्तीर्ण कर्मचाऱ्याची मराठा सर्वेक्षणासाठी नियुक्ती। सर्वेक्षणाचं काम करता येत नसल्याची कर्मचाऱ्याची कबुली। मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे युवकाची आत्महत्या। नांदेड जिल्ह्यातल्या थुगाव येथील अरविंद भोसले या 21 वर्षीय तरुणानं गळफास घेत केली आत्महत्या। विधानसभा आणि लोकसभा हे आरक्षण वाचवण्याचं केंद्र, तिथे त्या विचारसरणीचे लोक असायला हवेत। प्रकाश आंबेडकर यांचं ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये वक्तव्य। आरक्षण वाचवण्यासाठी 26 जानेवारीला ओबीसी समाजही मुंबईमध्ये धडकणार। ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे 2 दिवसांचा कोकण दौरा करणार। 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांची कोकणामध्ये संवाद यात्रा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।